सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून एका नामांकित बिस्किट कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. विशाल पांडुरंग सूर्यवंशी, राहणार अनवली, असे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलेल्या तरुणाचे नाव आहे. नोकरी करत कोंबड्यांची काळजी आणि नियोजन करून महिन्याला 2 ते 3 लाख रुपयांची उलाढाल विशाल सूर्यवंशी करत आहे. आपण नाव काय आणि हे जे कोंबडी पालन केलंय काय आहे नेमकं? नमस्कार, मी विशाल पांडुरंग सूर्यवंशी, राहणार अनवली, तालुका पंढरपूर. मी सध्या ब्लॅक ऑस्ट्रेलिया जातीचं हे आपण केलेलं आहे, कुक्कुटपालनचा व्यवसाय चालू केलेला आहे. त्याची सुरुवात मी सर्वसाधारण गेल्या 8 महिन्यापूर्वी केलेली आहे. ही मी सुरुवातीला आपले कामतीला अरुण शिंदे म्हणून होते, त्यांच्या प्लॅटवरती जाऊन ती आम्ही सगळं बघून आलो. त्यानंतर पूर्ण संकल्पना करून सगळ्या गोष्टीची पूर्वतयारी केली. त्यांच्याकडे फेड 1 महिन्यापूर्वी बुकिंगसाठी दिलेलं. 1 महिना बुकिंग नंतर आल्यानंतर मग तोपर्यंत माझी पूर्णपणे तयार झाली. बघू शकता आपण, हे पूर्णपणे बंदिस्त केलेलं आहे आणि हे शेड वगैरे केलेलं. शेडमध्ये खाली कोबा वगैरे करून आणि वरती बसासाठी काट्या वगैरे अडकवलेल्या आहेत. 5 ते 6 महिन्यानंतर या कोंबडीचं अंड चालू झालं, तर हे कंटिन्यू अंड चालू होतं. दुसरी गोष्ट, दुसऱ्या कुक्कुटपालनाच्या किंवा दुसऱ्या जातीच्या कंपॅरिझनच्या हिशोबानं ही जात खूप आपल्या फायदेशीर आहे. शेतीला फायदेशीर असं याचं उत्पन्न आहे. 365 पैकी 320 ते 300 दिवस या कोंबडीचं पूर्णपणे अंड चालू राहतं. आणि वजनाचा विषय जर बघायचा झाला तर कोंबडा हा 5 ते 6 महिन्यानंतर जवळजवळ 3 ते 4 किलो पर्यंत ह्या कोंबड्याची साईज जाते. कोंबडी अंड देत असल्या कारणानं हिचं जवळजवळ जास्तीत जास्त 2 किलो पर्यंत वजन जातं. शेतीला मुबलक आणि सोयीस्कर, कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न, कमी भांडवलमध्ये चांगलं फायदेशीर असं याचा फायदा आहे या कुक्कुटपालनाचा. खाद्याचं रुटीन कसं असतं? खाद्याचं रुटीन याचं सर्वसाधारणपणे याला माहुली पशुखाद्य म्हणून पंढरपूरला आहेत, बारामती ॲग्रोच याला खाद्य असतं. स्टार्टर, फिशर वगैरे सगळ्या गोष्टी जसजसं 15 दिवस, 1 महिना, 2 महिने जसजसं या गोष्टीला होत जातील त्या पद्धतीने याचा खाद्याचा स्तर हा वेगवेगळा असतो. त्या पद्धतीने याला खाद्य लागतं. ह्याला खर्च किती आला आणि तुम्हाला म्हणजे यातून किती फायदा झाला? याचा सर्वसाधारण हे आपण फीड विकत घेतले त्यावेळेस पर पीस आपण 50 रुपयाच्या हिशोबाने विकत घेतला होता. मी सुरुवातीला 400 पिल्लापासून फीड पासून चालू केलेलं होतं. आता आपण बघता ह्याच्यामध्ये सर्वसाधारण माझ्याकडे 200 कोंबड्या आणि 100 कोंबडी आहे. बाकी मी विक्री वगैरे केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. कोंबडं सर्वसाधारण कोंबडीचं अंड हे सर्वसाधारण पूर्णपणे देशीच आहे. या कोंबडीचं विशेष असं आहे की कोंबडीचं अंड चालू झालं की अंड चालू होतं. दुसरी गोष्ट, ही कोंबडी खुडूक होत नाहीये. त्याच्यामुळे या आणि आपल्या देशी कोंबडीच्या कंपॅरिझनच्या हिशोबानं ही कोंबडी खुडूक होत नसल्या कारणानं हे जर कंटिन्यू अंड चालू राहतं, हे फायद्याची गोष्ट आहे. आणि आपली देशी कोंबडी कसं आहे, वर्षातून सर्वसाधारणतः 100 ते 120 अंडी घालते, बाकीच्या इतर दिवशी ती खुडूक राहते. त्यामुळे त्याच्या गोष्टीतनं हे जर कंपॅरिझन जर केलं तर या कोंबडीचं अंड फायदेशीर आहे. एकदा अंड चालू झालं की ह्याचं उत्पन्न चालू झालं. आणि खाद्याचा स्तर जर बघण्याचा झाला तर ह्याला सर्वसाधारणतः मी आता आठवड्याला 2 ते 3 पोती लागतात. साधारणतः 150 किलोचं लागतं खाद्य ह्याला आठवड्याला. त्या हिशोबाने याचा स्तर चांगला आहे, फायदेशीर आहे, काय विषय नाही.